एकेकाळी इंजिनिअरिंग ही स्वप्नपूर्तीची वाट होती, पण आज विद्यार्थ्यांचे रिजेक्शन लेटर्स, बेरोजगारी आणि अपयशाचं कॅम्पस, त्यामुळे काय होत आहे ना, भारतात आज दरवर्षी लाखो विद्यार्थी इंजिनिअरिंग करतात, पण नोकऱ्या मोजक्या. स्पर्धा एवढी प्रचंड की तुमचं कौशल्य कितीही चांगलं असलं तरी संधी मिळणं कठीण होतं. त्यानंतर काही विद्यार्थी ज्यांनी BE केलेलं आहे ते आता BPOमध्ये सुद्धा काम करतात, कारण की दुसरा पर्यायच नाही. म्हणूनच आता वेळ आहे आणि विचार बदलण्याची. जिथं संधी आहे, मागणी आहे आणि स्पर्धा कमी आहे, तिथं करिअर करायची. पण नेमकं कुठं, ही संधी मिळेल कुठं, याचं नीट मार्गदर्शन मिळणंही फार गरजेचं. म्हणून याचंच उत्तर आहे हेल्थ केअर आणि नर्सिंग किंवा मग हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर. हे जे कोर्सेस आहे हे हॉस्पिटलमध्ये काम करणारे युवक आणि कम्युनिटी हेल्थ वर्कर्स. बरेचदा कोविडनंतर हेल्थ सेक्टरमध्ये प्रचंड मागणी वाढलेली आहे आणि ही मागणी अजूनही टिकून आहे. या सिरीजमध्ये आपण पाहणार आहोत इंजिनिअरिंगऐवजी कोणते कोर्सेस निवडायचे, कसे तयार व्हावे आणि कुठे आहेत ह्या नोकऱ्या. आणि हा भाग 2मध्ये पुन्हा मी विस्तृत करिअर मार्गदर्शन करणार आहे, जे आपण लोकांना हेल्थ केअर सेक्टरमध्ये करिअर निवडायचं आहे आणि लवकरात लवकर चांगल्या प्रकारची नोकरी संपादन करायची आहे. त्यासाठी ही सिरीज बघत राहा. तुमचं करिअर बनवा, शाश्वत आणि यशस्वी व्हा, हीच इच्छा. थँक्यू.